हॅलो. हॅलो. हा, बोला. हा, सुनीताताई नमस्कार. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी सीमा डिसले हडपसर मानसीतून बोलते. हा हा, बोला ना ताई. हा, काल केलं ट्राय पण म्हणलं पण बघावं तर लगेच लागला. म्हटलं सुरुवातीला म्हणलं हा नाही, काल बघत होते वाजत होते नाही, काल भरपूर होते वाटतं, एंगेज येत होता कालचा. हो, काल खूप अनुभव होते. हा ना, ते गेला पाठीमागचं मी शेअर केलेला तो केला, तुम्ही ऐकला, मी आईनं पण ऐकलं ऐकलं, ना. आई पण म्हणली किती छान सांगितलं ग तू, म्हणलं हो अगं म्हणलं, आणि त्या ताई पण त्या ताईंचा आवाज किती छान आहे, मी म्हणलं हो त्यांचा आवाज खूप छान आहे म्हणलं. हे परवाचा कधी रविवारचा आहे बघा आता. हा काय हा झालं हा. होतं, हे झालं होतं बिल्डर कडून आम्हाला फ्लॅट यायचा होता ना, आमचे पैसे सगळे क्लिअर झाले होते बर. हा हा आणि तर देणारच होते, फक्त हा कलरचं काम राहिलं होतं. तर म्हणे की कलरला ज्या सोसायटीचं ज्या ह्याच्याकडे होतं ना, पेंटरकडे काम, हा ते हा. वाटतं देत नव्हते करून. मग मला अच्छा. म्हणे मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही मारून घ्या कलर, दुसरं बर. कोण पेंटर असेल तर. अय्या. गावाला गेलेत म्हणून असे हा बोलले. आणि हा. नंतर मी म्हणलं हा, आता मला म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे ना, मी हो म्हणलं हो आपलं गृहप्रवेश आणि सत्यनारायण करून आपलं देऊन टाकायचं, कोण भाडे करू हो हो असेल तर. हो. कारण आता मी पण घरीच आहे ना, मुलीची शाळा सकाळची असल्यामुळं मला बरोबर. पण जाता येत नाही, जॉब करता येत नाही. अरे आणि बापरे. तिच्या हो पप्पांचे पण उलट्या सुलट्या शिफ्ट मध्ये आहेत ना कामा, मग डब्बा वगैरे लागतो ना त्यांना पण, हो 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 हो. त्याच्यामुळं खूपच जाता येत नाही. मग घरात पण खूप असं पैशाची वगैरे चणचण बसते, म्हणून बरोबर मी आहे. म्हणलं हा आता आपले आहे तर आपलं देऊन टाकूया. हा मग मी हा. बोलले त्यांना, नाही ते स्वतःहून म्हणले, बिल्डरच म्हणले की एक तर ते आम्हाला मीटर देणार होते, मीटर पण त्यांनी आम्हाला दिले नाहीत आमचे, प्लस अगं आमच्याकडून बापरे. मीटरचे हा हा. पैसे वेगळे घेतले आणखी. त्याचे वेगळे तुमचं बोलणं झालं होतं का तसं, वेगळे देवाचं? हो, नाही नाही, वेगळं नव्हतं झालेलं. पण ते म्हणे की ते माझे सासरे होते, आता माझ्याकडे आले, आता मीच करणार, तर तुम्हाला एवढे एवढे द्यावे लागतील, हा हा. इथं होत नाही, म्हणजे आम्ही जिथं राहतो ना मांजरी, तिथं होत नाही, असं तसं. अरे अरे. मग आता आम्हाला पण गरज होती, कारण लाईट बिल खूप येतं मॅडम, आम्हाला किती 2500 येतं, उन्हाळ्यात तर लय येतं अहो लाईट बिल, अरे माझ्याकडे बापरे. काय नाही पण अरे. एवढे येतं. मग म्हणलं जाऊ दे, कधी तर आपल्याला द्यायच्यात, तर असं वाटतं ना काहीतरी होईल चांगलं, ह्या आशेवरती आम्ही दिलं हो आपलं. हो 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 हो. आणि मग या दिवशी काय झालं, रविवारचा दिवस होता, आणि मग मी पूजा वगैरे केली. आता म्हणलं ह्याला फोन करून सांगावं हो द्या हो. कलर म्हणून, हा कारण हा. मला त्या श्रावण महिन्यात पूजा वगैरे करून भाड्याने द्यायचंय, भाडेकरू पण येतात ना बघायला हो त्याला. हो, बरोबर आहे. हा तर हा. मग मी त्याला फोन केला, जेवलं काय, तो एकदमच मला म्हणे नाही माझ्या ह्यानी मी बघणार, माझ्या ह्यानी मला चालू द्या, मी जेव्हा मला पाहिजे तेव्हा मी देणार, असंच बोलायला लागलो. मला अय्या. तर हा खूप हा राग आला ना, हा. इतका राग आला ना ताई, मला काय सुचतच नव्हतं हो त्यावेळेस. आई पप्पा गं. म्हटलं तर स्वामींकडे जावं, तर हा केंद्र तिथे केशवनगरला केंद्र आहे ना, हा 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 मग तिथं मग माझ्याकडे काहीच नव्हतं, मी हा त्यांच्याकडेच गेले, आणि तिथे गेले त्याच स्वामींपाशी जाऊन हा रडले. मी म्हणलं स्वामी, आम्ही दोघांनी, मी आणि माझ्या नवऱ्याचं खूप, आम्ही कुणाचंच वाईट नाही एवढं केलं, आमच्या तोंडाला आलेलं असं घात कसं विसकून घेऊ शकतो तो, नाही का. बरोबर आहे. हा. आणि तिथं रविवार असल्यामुळे तिथं नाही का शिवामृतचं पारायण चालू होतं, आणि अच्छा. तिथे बरेच लोक काहीतरी बाहेर ते शिवलीलामृतचं पारायण करून हा वाचत हा होते, हा हा हा. आणि मी एकटीच होते आतमध्ये केंद्रात. अच्छा. हा. मग स्वामींजवळ मी नारळ आणि खडी साखर ठेवली, आणि थोडे वेळ रडले, आणि पुन्हा तिथून तसे सुटले आणि येत होते. तर काय झालं, रस्त्यामध्ये मला ना खूप गायी दिसल्या, गायी नाही का आपल्या, अरे वा. हा हा. हा, गायी दिसल्या. तर मला असं वाटलं, म्हणजे हम्म. म्हणजे कुठं तर वाटतच ना, आपण एवढं करतोय तर आपल्याला स्वामी नाराज नाहीत करणार, नाही का, हो हो हो, असं बरोबर आहे. मला वाटत होतं. मग मी काय केलं, म्हणलं चला आता गायांचं दर्शन घ्यावं. पण हा काय हा झालं, ते त्या साईडला होत्या त्या गायी, हा. पलीकडच्या साईडला होत्या, मग मला रोड अच्छा. क्रॉस करून जावं लागायचं. आणि हा. मला त्याच्या ते बोलण्यानेच काही झालं होतं, मी जेवण पण नव्हतं केलं, असं आई म्हणजे कसं तरीच गं. होत हा होतं मला. तर हा. मी म्हणलं आता कसं करावं, पलीकडे जावं तर रोड क्रॉस करावं लागेल, अजून घरी जायचंय, घरातली कामं, असं नाही का आपलं असतंच ना. बरोबर. हा. मग मी काय केलं, तशीच पुढे गेले, तर मला 2 गायी दिसल्या, 2-3 गायी दिसल्या, माझ्या अरे वा. बाजूने येत होत्या त्या. हा हा हा. मी म्हणलं त्याला तर ह्यांच्या पाया पडावं आणि जावं, हम्म. तसंच नाही दर्शन घेऊन, एक हम्म. तर आपल्याला सिटीत भेटत नाही त्या, ते बरोबर. भेटलं तर जाऊ आपलं. मग मी हो पाया हो. पडायला गेली, तर ती नाही का अशी एकदम जोरात येताना दिसली. तर एकदा काय झालं होतं, माझ्या मैत्रिणीला मारलं होतं ना, मग मला थोडीशी हा 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 भीतीच हा. वाटली, ही बाई एकदम जोरात ती मारते का काय. मग मी काय केलं, तिला पुढे जाऊन दिलं, आणि मग तिच्या पायात पडली. तर तिनं असं मागं वळून माझ्याकडे बघितलं, वेगळंच कसलं तर नजरेने बघितलं. मी हा. म्हणलं बाई हिचं काय सांगणं आहे, नाही का, असं माझ्या मनात वाटलं बरं का, एवढं काही मागं वळून बघते माझ्याकडं. हा मी घेतलं दर्शन, तसेच आले. मग नंतर काय झालं, हा 8 दिवसांनी बघा, नाही 8 दिवसांनी मी रविवारी गेले ना, हा आणि तो मंगळवारी माझ्याकडे आला. आणि माझं काय झालं, मंगळवारचं मी आपलं
हा म्हणलं चला देवीची पण आपली आरती वगैरे करावी गणपतीची पण करावी. मग हा आरती करत असताना तो बिल्डर आला. हा आरती चालूच होती माझी मुलगीने बेल वाजलं की उघडलं हा आणि मग ती म्हणलं बाई ती आहे तिथं. मग म्हणलं थांब माझी आरती होऊ दे मगच मी जाणार. मग मी आपली आरती घेऊन चालली होती बाहेर मेन डोरवरती गणपती आहे. त्यांना मी आरती द्यायला चालली होती. त्याने असं म्हणजे माझ्या हातातलं ताट बघितलं त्याने आपलं असं त्याला वाटलं की त्याचं काय माहिती त्याला घ्यायची असेल बघाय. त्याने असं आपला हा हात केला. तर म्हणलं जाऊ द्या आरतीच्या टायमिंगला कोणी पण माणूस आपलं देवाच्या ह्याच्यात मग आपल्याला सवयच नाही ना दारात आलेल्या माणसाला असं फटकीने बरोबर बरोबर हा मग मी त्याला दिली आरती. हा मग कधी येत नाही बरं का तो घरात. आला घरात आणि मग बसला आणि म्हणलं तुम्हाला मी उगाच बोललो हो तसं बोलायला नव्हतं पाहिजे. म्हणलं मी त्या दिवशी मी दिवसभर जेवले नाही हो आणि माझ्या मिस्टरांचं माझं किती भांडण झालं की तुम्ही काय बोलत नाही असं मी माझ्या मिस्टरांना बोलले ना. हा तुम्ही पण हा हा थोडं बोलायला पाहिजे हो लेडीजचं एवढं कोण ऐकत नाही ना. बरोबर आहे हा हा मी त्यांच्याशी असे बोलले रागात जरा मिस्टरांशी हम्म नाही का. तर मला ते म्हणाले तुला काय एवढं पडलं. मी म्हणलं नाही हो मला घर चालवावं लागतं. कसं कसं दिवस काढते माझं मला माहिती आहे तर मला बाहेर अगदी पडता बरोबर आहे खरं आहे. आणि मग मी कुठपर्यंत सहन करून घेऊ त्याचं. माझी जागा असून मी जागा देऊन पण त्याच काय ऐकून घ्यायचं. हा मग मी त्याला बोलले म्हणलं मला तुमचा हा राग आला होत्या दिवशी म्हणे आमच्या इकडे तिकडे साईड चालू असते. अरे म्हणलं तुमचं कुठे पण साईड चालू असतील पण माझं जे कष्टाचं आहे ते मला पाहिजे ना. अगदी बरोबर म्हणजे आहे तुम्हाला काय माझं कष्टच आहे ते मला माहिती म्हणे की बरोबर चालते मी सांगतो त्यांना द्यायला हा कलर द्यायला सांगतो. बघा मग ताई बघा ना किती फायदा झाला. तो हा ना बिल्डरांना एकतर कलरचं त्यांचे मला वाटतं त्याचं पेंटरचं काय का असे ना पण हा. त्यात माझे पैसे जाणार होते. हो मला म्हणत हो होता हो तुम्हीच हो पैसे द्या थोडं पैसे टाका मी थोडे टाकतो अरे आणि कलर मारा. मी का अरे मन मारून देऊ माझे तर सगळे पे झालेत ना कलर तूच मारून दिला पाहिजे असं बरोबर माझं म्हणणं होतं. आणि दुसरं काय झालं असतं पेंटरला मी डायरेक्ट फोन केला ना मग पेंटरला काय वाटलं असतं तुम्ही फोन केला मला हा हा बिल्डरने कुठे सांगितलं मला मग तो पेंटर माझ्याकडनं पण पैसे घ्यायला बसला असता असं हो पण झालं. हो मग त्या फसवणुकीतनं मला स्वामींनी वाचवलं. हा खरंय खरंय आणि किती हे याच्यात पण झालं वाचायला. पेंट पण मारून झाला. आता बघू आता 28 तारखेला मी करते आपलं गृहप्रवेश आणि अरे सत्यनारायणचा वा वा उत्सव. वा वा बरं 28 मग काही अडचण नाही. पिरियड पण येऊन गेलेत माझ्या मुलीचे पण येऊन गेले त्यामुळे छानपैकी म्हणलं आता बुधवारी करून टाकायचं. हा मस्त मस्त ताई मी शेअर करते हा. हो ताई हो नक्की करा. हं? श्री हो स्वामी हो समर्थ श्री ताई हा. स्वामी समर्थ. हो चालेल.